अयोध्येतील राम मंदिर निर्माणामध्ये महिला कामगारांचाही हातभार आहे। राम मंदिरात वापरण्यात येणाऱ्या दगडी बांधकामाला आकार देताना महिला दिसतात। यूपी सरकारने अयोध्येतील राम मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात दारूबंदीचे आदेश दिले। 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक होण्याआधी यूपी सरकार उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रीवरती बंदी घातली। केंद्र सरकारने ऑक्टोबर 2021 पासून भंगार वाहन कार्यालयीन साहित्य फाईल रद्दी विकलेली आहे। यातून सरकारला 1163 कोटींचं उत्पन्न मिळालं। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी निवडणुकीपूर्वी 22 लँड क्रुझर खरेदी केल्यात असा आरोप तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी केला। चंदा कोचर यांच्यावरती पुन्हा एकदा फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय। टोमॅटो मॅजिक या कंपनीची फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। या प्रकरणी कोचर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।